तर याबाबत राजेश टोपे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आता लोकशाही सोबत आहेत। टोपे साहेब, अशी महाराष्ट्रात चर्चा आहे की आपण अजित पवार यांची काल भेट घेतलीत, नक्की भेट झाली का की ही चर्चा या मागचं कारण काय होतं? रात्री मी उशिरा माझ्या मतदारसंघातून निघालो, पहाटे 4 वाजता पुण्यात आलो। नेहमी गेस्ट हाऊसला आम्ही थांबतो, त्या पद्धतीनं गेस्ट हाऊसला थांबलो 2 तासासाठी। सकाळी उठलो आणि इकडे रायगडला यायचं होतं म्हणून सकाळी उठलो, आटोपून खाली गाडीत बसायला आलो तर दादांच्या मीटिंग त्या गेस्ट हाऊसला नेहमीच्या त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे चालू होत्या। गर्दी होती, मी तिथं गेलोही नाही कारण गर्दी असल्यामुळं आम्ही त्यांना डिस्टर्ब करण्याचाही माझा काही उद्देशही नव्हता। सरळ खाली येऊन गाडीत बसलो। मला असं वाटतं की गेस्ट हाऊसमधून बाहेर पडलो याचा अंदाज काहीतरी अशा पद्धतीनं घेतलेल्याचा दिसतो, दुसरा काही विषय नव्हता आणि सरळ आम्ही इकडे आलो। त्यामुळे भेटच झाली नाही, मी गेलोच नाही कुठे, मी सरळ माझ्या रूममधून माझ्या गाडीत बसलो। राजेश टोपे यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेली गुप्त बैठ किंवा झालेली चर्चा या गोष्टीचा स्पष्ट शब्दात इन्कार केल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।